नमस्कार सर्वांना. मस्तपैकी आज संडे स्पेशल मी आज जेवण बनवले केरळ पद्धतीने. तर इथे मस्तच खूप छान आणि टेस्टी मासं बनवले. तर आणि लहान मुलांच्यासाठी तर हे मासे छान असतात. तर आम्ही मोठे मासे लॅश करून वापरत नाही, आणतच नाही. लहान लहान मासं असते ते, आणि लहान मासं असं धुवून चांगले घेतले की फ्राय पण करायला मस्त वाटतं. असं स्वच्छमध्ये असं धुवून घेतले ते आणि फ्राय केले ते चांगलं. मसाला टाकलाय भरपूर असा, त्याच्यामुळे आता कुरकुरीत पण झाले ती. तर आता मी इकडे हरभऱ्याची सुकी भाजी पण बनवून घेतलेली. कुकरला 4-5 शिट्ट्या दिल्या आणि हरभऱ्याची सुकी भाजी आज बनवली भातासोबत. तर त्याच्यात बारीक बारीक कांदा 4-5 घातले ते, आणि खोबरं घातलंय असं कापून, आलं टाकलंय किसून, आणि लसूण असं चेचून घातलेलं आहे. खूप छान अशी भाजी झालेली आहे मस्त. आणि तुम्हाला खोबरं पण दाखवते, ह्याच्यात खोबरं पण आहे. हे असं खोबऱ्याचं काप टाकले ते. खूप छान अशी भाजी होती हरभऱ्याची. तर आता इकडे मी सांबर पण बनवून घेतलेलं आहे. तर इथे गरमागरम सांबर बनवलंय. तर त्याच्यात एक टोमॅटो, बटाटो आणि भोपळा, शेंगाय मस्त अशी मोहरीची फोडणी देऊन सांबर बनवून घेतलेलं आहे भातासोबत. खूप छान आणि टेस्टी लागते. मासा, भात आणि सांबर, हरभऱ्याची सुकी भाजी. आज दुपारचं जेवण आहे संडे स्पेशल. तर त्याच्यासोबत पापड टमटमीत असं फुगलेलं पापड असं मस्तच. आणि ही पापड ही पातळ ऐकलंय, हात लावले की फुटते ते, असलं येतं भातासोबत. तर आता इकडे मासे मी आता फ्राय करून घेते चांगलं. सारखं उलटाण्यानं इकडं तिकडं करायला लागते ते, नाहीतर करपून जाते ते. त्याला लक्ष द्यायला लागतंय सारखं, नाहीतर काय एक 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 मासा असा करपून जातोय. आणि जरा तेल पण जास्त खाते ती ही मासं, पण फ्राय होते ती चांगलं. हे असं कच्चं राहते ती थोडं. तर सतत असं उलटाण्यानं इकडं तिकडं असं त्याला फिरवायला लागते ते. आणि ही मासं चिटकत पण नाहीत, छान लागते ते असं. तर भातासोबत भाज्या पण सगळ्या बनवून घेतल्या. आणि इथे मी आता बघा, हा मोठा भात लालगा भात आहे. लालगा भात हे गरम करून घेतला होता आधी उकळून असा, आणि 2-3 वेळा धुवून घेतला, आणि नंतर कुकरला 2-4 शिट्ट्या दिल्या. मस्तच असा शिजलाय भात ह्यो. आणि ह्या भाज्या सोबत खायला छान लागतो. आणि हा भात आता येळून घेतलाय मी. येळून घेतला तर तुम्हाला दाखवते आता येळून घेतलेला गरमागरम. हे भाताचं पाणी आहे, पिण्यासाठी खूप छान असं पाणी. आम्ही ओतून देत नाही, हे पिऊन टाकते मी, मुलांना देऊन टाकते पाणी, हे भाताचं पाणी. तर आता भाज्या पण बनवून घेतल्या, भात पण बनवून घेतलाय. तर मला अजून आता चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. त्या चपात्या पण आता करून घेते. आता चपातीसोबत काहीतरी एखादी भाजी बघते करते आता. तर आता भातासोबत भाज्या आहेत त्या आता माझ्या बनवून झाल्या त्या. तर चपातीसोबत आता भाजी आता टाकते. मुलांच्यासाठी भात बनवलाय, मुलांना खूप भात आवडतो त्याच्यामुळं. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून घेतल्या त्या. तर भातासोबत आता लोणचं पण आता मस्तपैकी आता घ्यायचं. आणि दुपारचं जे आजचा बेत आहे संडे स्पेशल. तर चला तर मग बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी चपात्या बनवून घेते आता.